नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आम्ही आता चाललेलो आहोत पालीला गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. तसं आम्हाला प्रीतच्या बर्थडेच्या दिवशी जायचं होतं, पण त्या दिवशी तो घरीच नव्हता, त्यामुळे काही जाता आलं नाही. त्यामुळे आता विचार केला, कामावरून आला, मला तो पटकन बोला की चल पालीला जाऊन येऊया. मला ठीक आहे चल जाऊया. आणि आता आमच्या लक्षात आलं असं की आज 2 तारीख आहे, गेल्या 2 तारखेला त्याचा बर्थडे होता है ना. तर एक्झॅक्ट 1 महिना झाला आणि आम्ही चाललोय गणपती बाप्पाच्या दर्शनाला. म्हणजे बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, काही स्पेशल दिवस असला की आम्ही पालीला जातोच दर्शन घेण्यासाठी. तर आता कसं योगायोग आला की 2 तारखेलाच नेमकी आम्ही चाललोय. तर चला, तुम्हाला सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन माझ्या ब्लॉग मधून मिळेलच, तर ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा आणि खाली कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर प्रीत कामावून आला, पटकन मी रेडी झाले आणि आता निघालोय. आता वाजलेत 5, तर 1 तास लागेल ना आपल्याला पोहोचायला. 1 तासामध्ये आम्ही पोहोचू. आज खूप दिवसांनी अशी संध्याकाळी चाललोय ना, नाही तर आपण दर्शनाला जातो सकाळी जातो, पण आता कामावून आल्यानंतर आता मला वाजलेच 5 होते. 1 तास तरी पण 6 होतीनच पोहोचेपर्यंत, मग निवांती. चला मंडळी, गाडी लावली पार्किंगला आणि चाललोय आम्ही आता. पाऊस थांबलाय आणि हा पार्किंगची सोय आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही, मोफत पार्किंग आहे. तर चला, फुलं आणलीत घरची झाडावरची है ना. चालू दर्शनाला, छत्री घेतलं एक, निवांत चाललंय. संध्याकाळी आलंय पण पब्लिक बहुतेक आहे, गाड्या खूप लागल्या होत्या पार्किंगला. आज आहे शनिवार आहे ना, म्हणून शनिवार रविवार कसं येतात ना बहुतेक जण दर्शनासाठी.
तर मंडळी मस्त आमचं दर्शन झालं निवांत. ब्लॉगमध्ये पण मला दाखवता आलं आहे ना गणपती बाप्पाचं. संध्याकाळी गेलं त्यामुळे कोण जास्त गर्दी नव्हती. आम्ही गेलो तेव्हा मस्त शूटसुद्धा करता आलं आम्हाला. आणि पाऊस पण थांबलाय, बरं वाटतं. फ्रीत बघ होता किचन काय काय वस्तू. वडापाव खायला व्हायचं ना, चला. फ्रीत बघू होता, मला बोलतोय किचन वगैरे घेऊया. मला बोलतोय किचन वगैरे बघते काय, मला आवडतंय का. मला बघ तर कायच नाही आवडलं. फिरलो मस्त आरामात, दर्शन झालं, थोडा वेळ फिरलो मंदिराच्या परिसरामध्ये. आणि आज आम्ही सगळ्यांचेच फोटो काढत होतो. जो कोण बोलत होतं ताई फोटो काढा, ताई फोटो काढा, म्हणजे आम्ही लिटरली किती 10 मिनिटं आपण फोटो काढत होतो ना, त्यांचे पण आमचाच फोटो काढायला कोण नव्हता. असं झालं. पण छान वाटलं. गणपती बाप्पाचं मस्त दर्शन झालं. खूप दिवसांनी म्हणजे महिन्यानी आलो असतो ना आपण. अष्टविनायक झाल्यानंतर आता महिन्यानी आलो. तसं पण आपल्या महिन्यातून 1-2 फेऱ्या आलो होतो ना जून मध्ये. हा जून मध्ये, जुलै पूर्ण गेला. हा जुलै पूर्ण गेला, तर ऑगस्ट चालू झाला. दर महिन्यात यायचं. हा तर चला आता नाश्ता करतो आणि मग कुठे जायचं घरी पाहूया आता कुठे जायचं. काहीतरी प्लॅन आहे, बघूया. चला आता हा मला बोलते किचन तुम्ही मला बघून दिलंच नाही. तुला चालत चालत बोलते पुढे आली. एवढा वेळ बघत होता काय घेऊ काय घेऊ. आता आपण परत जायचंय समोर, बघितलं परत जायचं त्याला. म्हणजे त्याची हाऊस झाली नाही पूर्ण. अरे पण त्याचं काही कार्टून मला आपण छोटी बोल नाही घ्यायचं मला. गणपतीचा जो असतो ना छोटा गोलवाला तो घ्यायचा. प्रीत ना कधी कधी एकदम छोट्या पोरासारखा वागतो. तसे आपण अगोदर बॅगेला वगैरे किचन लावायचे. काही गोष्टी नाही झाल्या लहानपणी त्या आता करायच्या. हा ते तर आहेच. तर चला आम्ही आता आलोय वडापाव खायला, जिथे नेहमी येतो तिथे. किती खाणार तू? हा मी पण एकच. मी डाएटवर आहे ना म्हणून. तिथे बसूया पंखा लावायला. हा मी या साईडला तिथे. तर चला वडापाव खातो आणि मग जातो गाडीमध्ये. तसायला प्रवास सुरू. पुन्हा घरी जायचा. साफ आहे ना? नाही ते क्लीन नाहीये. तरी भरपूर गाड्या आहेत, बऱ्यापैकी आहेत. आणि आता संध्याकाळ झाली. चला डोंगर दिसते बा आता मस्त एकदम. मगाशी थोडा फॉग होता ना, त्याच्यावर धुकं होतं जरा. चला चला गणपती बाप्पा मोरया. येस, येतो पुन्हा भेटायला. तर आज आमच्याकडे आलेले आहेत शेफ मिस्टर प्रितेश पाटील. आजचं जेवण त्यांच्याकडून आहे. आज प्रीत बनवणार आहे जेवण. तडका मारते. गॅस कमी कर, एक्झॉस्ट लावते. थांब. आमचा एकदम नवीन शेफ आहे सध्या. म्हणजे तर गॅसवर सगळं तेल आलं असणार ना. वाव, तेच ना दाखवतोय. बायकोला मदत करते हो, पण सगळं असं ओटा भरणार आहे आज. म्हणजे मला आज पुन्हा मला शेगडी धुवायला लागेल. काय बनवणार आहे आज? आज मटर पनीर बनवण्याचं काम चालू आहे. स्पेशल मेनू आहे. मसाला आणलेला आहे सुहानाचाच आहे ना. हा तर तो पॅकेट आणलेला आहे. बाकी सगळं मी त्याला रेडी करून दिलंय. आता बनवायचंय की झालं. तर या आज स्पेशल प्रीत बनवणार आहे. मला आराम म्हणजे काय, मी इथेच आहे. भात बनवला, त्याला बोलू तू बनव. आमच्या मूडवर डिपेंड आहे. आमची इच्छा असेल ना चमकू आज मी बनवतो जेवण, असं आहे. पण पनीरच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी बनवायच्या असतील ना तर तो प्रीत बनवतो. आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये असं हे आहे, काय बोलतात, स्पेशालिटी आहे. हा बिर्याणी वगैरे सुद्धा प्रीत बनवतो. फक्त बायकोची मदत लागते थोडीफार. मसाला किती टाकायचा, मीठ किती टाकायचा ती. आता गाडीला 2 चाका असली तर गाडी जरा कशी पटकन चालते ना. हा वो तर है. शिकलास रे प्रीत बनवायला. कसला वास येतोय बघ. आहा, एक जेवण येतो कधी कधीच येतो पण ते असं
बघ कशी झाली रेसिपी, मस्त मस्त एक नंबर वास येतोय. पनीर आणि मटर आणि त्याच्यात एक गाजर टाकलंय विथ गाजर हलवा. बस ते चमच्याने हालून हालून त्याचा चुरा होईल. एकदम मस्त अशी झाली. गाडी हो गई, गाड़ी थोड़ी पतली है. वो बटर नान के साथ खाने वाला नहीं बना है, चावल के साथ खाने वाला बना है. ठीक है, ओके. अभी हम इसको बंद करते हैं. ठीक आहे, चल बस बंद कर आता. कोथिंबीर टाकलीस ना तुम्ही. आवाज बघ. बस बस समजलं तुम्ही बनवलंयस ते आज. छान छान. थँक्यू. चला जेवून घेऊया आता.